नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदेत तुम्हाला चांगलं यश मिळालं. पंचायत समितीमध्ये तुम्हाला मात्र दुर्दैवाने जागा कमी मिळाल्या. काय कशामुळे? काय आता ते आमची 12ची सीट 100-125 मताने गेली. वारुवाडीची सीट थोडक्यात गेली. महादेव बाळासाहेबचा पण जरा पराभव झाला आणि अनपेक्षितपणे इकडं बोरी कांदळीची सीट आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला चांगली मतं आहेत, पण त्याच्याच खालोखाली पंचायत समितीला जे बडेताई होत्या त्यांना अनपेक्षितपणे कमी मतं आहेत. त्याच गावात त्यांची कमी मतं आहेत, म्हणून जर असं थोडं झालं आणि अपेक्षित जे पंचायत समितीला यश पाहिजे होतं तसं झालं नाही. पण आमचे 6 आणि आमच्याबरोबर अलायन्समध्ये निवडून आलेले उबाटाचे अमित ढोले हे 7वे असे आमचे आघाडीचे 7 आले. BJPचा 1 आला आणि शिवसेना पक्षाचे 8 आले. म्हणून खूप फरक आहे असं मला वाटत नाही, पण आहे क्लोज, पण तरी कमीच आहे. परंतु असं म्हटलं जातं एखाद राजकीय नेते असं म्हणतात की अजितदादा गेल्यामुळे तुम्हाला सहानुभूती होती. नाही, असं काही नाही आहे. उलट अजितदादा असते तर त्यांची सभा झाली असती, आम्हाला अजून जरा स्ट्रेंथने उतरता आले असते. उलट आमचे 3-4 दिवस वाया गेले. आमचा प्रचार पण सगळीकडं स्टॉप झाला आणि त्यातून अजितदादाचं 28 तारखेला झाल्यानंतर ते मतदानाची तारीख 7 तारीख होती. त्यानंतर शेवटच्या 2-3 दिवसात प्रचार पिकअप खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेने केला होता, सभा घेऊन त्यांच्या रॅलीज काढून. हे तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दुःखात असल्यामुळं त्यांनी काही केलं नाही, फक्त इलेक्शनची प्रोसिजर ती पार पाडली. पण त्याच्यामुळं पंचायत समितीला आमचं जरा थोडासा लॉस झाला. नाही तर आम्ही ते जाणीवपूर्वक तिथं जर बारकाईने लक्ष दिलं असतं सगळ्या गोष्टी निहाय जे पंचायत निवडणुकीमध्ये करतात तसे अजून 2 सीट आम्ही निश्चित प्रकारे काढले असते, एक तर वारुवाडीची आणि 12ची. तुमचे 6 सदस्य निवडून आले. सावंतवाडीच्या निवडीला तुम्हाला भाजपने मदत दिली, पण उद्धव ठाकरेंच्या अमित ढोलेंना तुम्ही विजयी केलं, ते तुम्हाला सोडून गेले. काय कसं घडलं? काय आता ते अमित ढोलेंनाच माहिती आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच माहिती. जेव्हा पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक लागली तेव्हा एकतर निश्चित होतं की आमचे 6 आणि अमित ढोले 7 आम्ही अल्पमतात होतोच आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र होऊन त्यांचं सभापती आणि उपसभापती होईल असं मला प्रथमतः वाटलं. पण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार निवडून आले संजयराव वराडे त्यांचे नेते आणि ते पण आत्ताचे आमदार आणि त्यांच्यावर त्यांनी चर्चा केली, पण ते चर्चेमध्ये त्यांना काहीतरी हीन पद्धतीची वागणूक मिळाली असं समजलं आणि संजयरावचं मत होतं की आपण अतुल शेठबरोबर राहू आणि संजय वराडे तर होताच, पण अमित ढोले पण होता असं मला आश्वासित केलं होतं आदरणीय गुलाब पारखे, बबन थोरात, RD गोरडे, उत्तम काशीद आणि सूर्यकांत ढोले. आणि मी रोज त्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात होतो. अमित पण मला भेटायचा, बोलायचा, आमची चर्चा करायचा. पण अनपेक्षितपणाने अमित तिकडं वर्ग झाला आणि म्हणून आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतावर एखादा उमेदवार निवडून आला आणि त्यांनी लगेचच असं वागणं, त्याची रिॲक्शन स्वतः त्याच्या गावात आली. म्हणून जीवनामध्ये काय कमवलं आणि काय गमवलं याची अमित ढोलेंनी स्वतःच शहानिशा केली पाहिजे. त्या गावातल्या एका वयोवृद्ध माणसाची भावना होती, इथं पदाला किंमत नाही, इथं माणसाला किंमत आहे. आणि आता त्यांची गावची यात्रा झाली, त्या यात्रेमध्ये सुद्धा अमित ढोलेंना काय वागणूक भेटली, तेव्हा त्याची गावात काय प्रतिष्ठा राहिली ही त्याला माहीत आहे कशी पद्धतीने आहे. म्हणून ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे काही नेते, सगळेच नाही पण काही नेते आणि अमित ढोलेने केलं, त्याची दखल नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि भविष्यात तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.